आपण अशा एका व्यवसायाकडे वळणार आहोत जो कमीत कमी जागेत आणि अगदी शून्य खर्चात सुरू करता येतो. तो म्हणजे गावरान कुक्कुटपालन. गावरान कोंबड्यांची अंडी आणि मांस याला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. आज आपण भारतातील अशा 10 गावरान कोंबड्यांच्या जातींची माहिती घेणार आहोत, ज्या पशुपालकांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहेत. भारतातील टॉप 10 फायदेशीर गावरान कोंबड्यांच्या जाती. 1. कडकनाथ अर्थात काळे सोने. मूळ स्थान मध्य प्रदेश, झाबुआ. वैशिष्ट्य: ही कोंबडी पूर्णपणे काळ्या रंगाची असते. तिचे मांस, हाडे आणि रक्त सुद्धा काळे असते. फायदा: याच्या मांसामध्ये औषधी गुणधर्म आणि कमी कोलेस्ट्रॉल असते. नफा: बाजारात कडकनाथच्या मांसाला आणि अंड्यांना इतर कोंबड्यांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट भाव मिळतो. 2. असील अर्थात लढाऊ जात. मूळ स्थान आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगड. वैशिष्ट्य: ही जात तिच्या आक्रमक स्वभावासाठी आणि मजबूतीसाठी प्रसिद्ध आहे. हिचे शरीर स्नायुमय आणि पाय लांब असतात. फायदा: ही जात मांस उत्पादनासाठी सर्वोत्तम मानली जाते. नफा: नर कोंबड्यांचे वजन 3 ते 4 किलोपर्यंत जाते, त्यामुळे प्रतिपक्षी मोठी किंमत मिळते. 3. सातपुडा. मूळ स्थान महाराष्ट्र, खानदेश आणि सातपुडा पर्वतरांगा. वैशिष्ट्य: ही आकाराने मध्यम आणि अतिशय काटक असते. हिची रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त आहे. फायदा: खानदेशातील उष्ण हवामानात ही कोंबडी उत्तम तग धरते. नफा: कमी देखभालीत वाढणारी ही जात गाव पातळीवर विक्रीसाठी उत्तम आहे. 4. वनराज, दुहेरी फायद्याची. मूळ स्थान हैदराबाद, प्रामुख्याने ग्रामीण विकासासाठी विकसित. वैशिष्ट्य: ही दिसायला रंगीबेरंगी आणि आकर्षक असते. ही कोंबडी अंडी आणि मांस या दोन्हीसाठी पाळली जाते. फायदा: ही वर्षाला 120 ते 150 अंडी देते आणि हिचे वजनही वेगाने वाढते. नफा: गावरान पद्धतीने संगोपन केल्यास खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळते. 5. ग्रामप्रिया. मूळ स्थान तेलंगणा. ही प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हिचे पाय लांब असल्यामुळे ही शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करू शकते. फायदा: वर्षाला 180 ते 200 अंडी देण्याची क्षमता या जातीत आहे. नफा: ज्यांना केवळ अंडी विक्रीचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही जात ATM सारखी आहे. 6. गिरिराज. मूळ स्थान कर्नाटक. वैशिष्ट्ये: ही जात दिसायला मोठी आणि वजनदार असते. ही कोणत्याही हवामानात स्वतःला जुळवून घेते. फायदा: कमी वेळात हिचे वजन वेगाने वाढते. 45 दिवसांत ही कोंबडी विक्रीयोग्य होते. नफा: मांस विक्रीतून झटपट नफा मिळवण्यासाठी ही जात सर्वोत्तम आहे. 7. चितगाव. मूळ स्थान मेघालय आणि ईशान्य भारत. वैशिष्ट्ये: ही भारतातील सर्वात उंच कोंबड्यांपैकी एक आहे. हिची मान लांब आणि शरीर मोठे असते. फायदा: ही जात मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून हिची चव गावरान शौकीनांना खूप आवडते. नफा: मोठ्या आकाराच्या कोंबड्यांमुळे बाजारात याला प्रीमियम भाव मिळतो. 8. निकोबारी. मूळ स्थान अंदमान आणि निकोबार बेटे. वैशिष्ट्ये: हिचे शरीर गोल असते आणि ही आकाराने थोडी लहान असते. फायदा: ही जात भारतातील सर्वाधिक अंडी देणाऱ्या गावरान जातींपैकी एक आहे. वर्षाला 160 ते 190 अंडी. नफा: रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने औषधांचा खर्च वाचतो. 9. पंजाब ब्राऊन. मूळ स्थान पंजाब आणि हरियाणा. वैशिष्ट्ये: हिचा रंग गडद तपकिरी असतो. ही आकाराने मोठी आणि मजबूत असते. फायदा: ही अंडी आणि मांस अशा दोन्ही उद्देशांसाठी पाळली जाते. नफा: थंडीच्या वातावरणात ही जात उत्तम वाढते, त्यामुळे उत्तर भारतात याला मोठी मागणी आहे. 10. मेवाती. मूळ स्थान हरियाणा आणि राजस्थानचा मेवात भाग. वैशिष्ट्ये: ही कोंबडी प्रामुख्याने पांढऱ्या आणि काळ्या मिश्र रंगात आढळते. फायदा: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कमी चाऱ्यावर ही कोंबडी जगू शकते. नफा: कमी गुंतवणुकीत ग्रामीण भागात कुक्कुटपालन करण्यासाठी ही एक शाश्वत जात आहे. व्हिडिओसाठी निष्कर्ष. आउट्रो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अंडी विक्रीतून पैसे कमवायचे असतील तर ग्रामप्रिया किंवा निकोबारी निवडा. जर तुम्हाला मांस विक्रीतून मोठा नफा हवा असेल तर असील किंवा गिरिराजकडे वळा. आणि जर तुम्हाला ब्रँडेड शेती करायची असेल तर कडकनाथ हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला यातील कोणती जात सर्वात जास्त आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अन्नदाता शेतकरी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.